लाडकी बहीण योजना अतिशय आनंदाची बातमी। आज रविवार जरी असला तरी लाडक्या बहिणींना पैसे येणार। आजच पैसे वाटप करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 8व्या हप्त्यासाठी आदेश निघालेले आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। 3,500 कोटीची सही झालेली आहे। आजच 8वा हप्ता येणार। रविवार जरी असला तरी बँकेना निधी दिलेले आहेत। वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये हे बँकेमध्ये जमा झालेले आहेत। नवीन यादी आलेली आहे। तुमचं नाव यादीत आहे की नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही हे सुद्धा सांगणार आहे। आणि आज कोणत्या बँकेत पैसे पडणार, कारण सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आपल्याकडे आता आलेले आहेत, ते सगळे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। कारण आदित्य तटकरे मॅडमने सुद्धा सांगितले आहे की आजपासून 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात। आनंदाची बातमी, आजपासूनच पैसे हे वितरण होणार आहे। कारण वित्त विभागाने हे आता सगळं जाहीर केलेलं आहे। सगळ्यात मोठी अपडेट आहे बघा। आपण हे आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आज मेसेज येणार आहे। आज रविवार जरी असला, आज सुट्टी जरी असली तरी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स हे चालू होणार। आपण गेल्या वेळेस सुद्धा बघितलं होतं की रविवार जरी असला तरी पैसे आले होते। तसंच यावेळेस सुद्धा 3,500 कोटीचा सही झालेली आहे। आणि अजितदादा पवार यांनी स्वतः इथं माहिती सुद्धा दिलेली आहे। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे। सोबतच आपले जे लाडके मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। परंतु आपण आज बघणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना पैसे येणार आणि तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा आता पैसे येतील। जर तुम्ही आता बघितलं तर फक्त 6 दिवस उरलेले आहे। आजचा दिवस धरून फक्त 6 दिवस आहे। तर आजपासून पुढे 6 दिवस हे वाटप सुरू राहील असं स्वतः त्यांनी जाहीर केलेलं आहे। तर नेमकं याच्यामध्ये यादी कोणाची आहे, पहिला जिल्हा कोणाचा आहे आणि कुठून ही सुरुवात करणार आहेत हे सगळे डिटेल माहिती इथं आपल्याला भेटलेली आहे। आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की नेमकं आता आपण काय करणार आहोत। पुढे 6 दिवस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम पैसे पडणार आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, कोणती ती 3 ते 4 कामं महत्त्वाची कामं आहेत ती करायची आहेत जेणेकरून तुम्हाला कुठलाही अडथळा तिथं येणार नाही। आणि तुम्हाला इथून मागचे जे पैसे आहेत, म्हणजे समजा तुमचा डिसेंबरचा हप्ता राहिला असेल, जानेवारीचा हप्ता राहिला असेल किंवा एकही हप्ता आला नसेल, ते सुद्धा सगळे पैसे तुमच्या मोबाईलवरती ते सुद्धा मेसेज येणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामुळं लाडकी बहिणीसाठी खुशखबर आहे। महत्त्वाचे अपडेट्स इथं आदित्य तटकरे मॅडम यांनी आपल्याला दिलेले आहेत। चेक हा बँकेत जमा झालेला आहे। 1,500 मिळणार का 21 याच्यावरती सुद्धा आता शिक्कामोर्तब झालेला आहे। पण आपण जर बघितलं तर आत्ताच मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये 15 मिनिटापूर्वी हा मोठा निर्णय झालेला आहे। आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो तर आम्ही मिळणारच, परंतु काही लाडक्या बहिणींना इथं मिळणार नाही। त्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत। कारण नवीन 4 नियम आता लावण्यात आलेले आहेत। ते 4 नियम सुद्धा आपण पाहणार आहोत। काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहेत ते सुद्धा करणार आहोत। आणि तुम्हाला नेमकं काय करावं लागेल जेणेकरून तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत हे स्वतः तिथं सांगितलेलं आहे आणि तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल। बघा, सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर काही नियमांमध्ये इथं आता अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणीसाठी नवीन नियम आता आलेले आहेत। तर ते कोणते आहेत बघा। पहिलं म्हणजे लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी होणार। दुसरं म्हणजे जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसणाऱ्यांना अपात्र ठरवलं जाणार। 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही। आणि दरवर्षी जून जुलैमध्ये EKYC करणं हे अनिवार्य ठरणार आहे। हे नवीन नियम आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला समजलं नसेल मला माहिती आहे, आपण एक एक व्यवस्थित बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं काय करावं लागेल हे तुम्हाला हप्ता जो सुरू आहे तो तुम्हाला इथून पुढे मिळणार हे आपण पाहणार आहोत। आणि कोणते ते असे महत्त्वाचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम पैसे येणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत। कारण ह्यावेळेस जिल्ह्यांची यादीसुद्धा मजेदार आहे। कारण खूप महत्त्वाचे जिल्हे पहिल्यांदा यांनी कव्हर करण्यात आले, जे गरज आहे, जिथं आर्थिकदृष्ट्या लाडक्या बहिणी जास्त आहेत अशा जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम हे पैसे येणार आहेत। आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला जानेवारीचा हप्ता आलेला आहे का हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। आणि कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो आलेला होता त्यांनी सांगा। कारण गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे येणार आहेत। तुम्हाला 2 प्रकारचे मेसेज हे येताना पाहायला मिळणार। एक पहिलं म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आणि दुसरं म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे, हे 2 तुम्हाला मेसेज येणार आहेत। लक्षात घ्या, फक्त फेब्रुवारीचे 6 दिवस उरलेले आहेत आणि सरकारकडे खूप कमी वेळ असल्यामुळं आजच वाटप करा। त्यामुळे लाडक्या बहिणींचा आनंदावरती चेहऱ्यावरती आता एक आनंदोत्सव आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण 6 दिवसात आता तुम्हाला कंटिन्युअस वाटप हे सुरू राहणार आहे आणि तुम्हाला कुठल्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती मेसेज येऊ शकतो। आता ते कसं येणार आहे, ती यादीमध्ये काय असणार आहे सगळं आपण डिटेलमध्ये पाहूया। आता चला सुरुवात करूया। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता हा सुरू झालेला आहे। आज रविवार जरी असला तरी ट्रान्झॅक्शन्स हे तिथं थांबवले जाणार आहेत। ट्रान्झॅक्शन्स हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत आणि मोबाईलवरती मेसेज तुमच्या येणार आहेत। आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत येणार आहेत, बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं सगळ्यात प्रथम काही महत्त्वाच्या बँका आहेत त्या बँकेमध्ये येणार आहेत। सगळ्यात जर आपण बघितलं तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं सांगणारच आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। जो व्हिडिओ संपूर्ण पाहिजे त्याला सगळी डिटेल माहिती मिळणार आहे।
आत्ता तरी आपल्याला 2100 रुपये नाही तर 1500 रुपये मिळणार आहेत आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री यांनी प्रयत्न केले होते, परंतु सध्या तरी 2100 रुपये नाही 1500 रुपयेच हे मिळणार आहेत. आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर पहिले जे नियम होते ते नियम थोडे लावले होते. निवडणुकी अगोदरसुद्धा आपण पाहिले की नियम ते होते, परंतु जे आता नवीन नियम निघाले ते नव्हते. दरवर्षी KYC करणं किंवा हयात आहे की नाही हे चेक करणं किंवा आपण जर बघितलं तर दरवर्षी KYC करणं हे नव्हतं. तर काय होतं तर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नसायला पाहिजे, 4 चाकी नसायला पाहिजे, कोणी शासनच्या ह्याच्यामध्ये कामाला नसलं पाहिजे. परंतु हे एवढे ते नियम कडक पाळले गेले नव्हते, परंतु आता हे नियम कडक पाळले जात आहेत आणि त्यानुसारच तुमची यादी ही तयार केली जात आहे. आता तुम्ही मला सांगायचं आहे की तुम्ही ह्या नियमांमध्ये बसत आहात का, पहिली गोष्ट. तर दुसरी गोष्ट म्हणजे काय, जे तुमचं आधार कार्ड आहे आणि तुमचं बँक खातं आहे त्याच्यामध्ये जो माहिती आहे दोन्हीमध्ये माहिती सेम असणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती ही सेम आहे का, तुमचं नावाचं स्पेलिंग, तुमची जन्मतारीख ह्या सगळ्या गोष्टी नीट असतील तर तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येईल. तर मोबाईलवरती मेसेज येण्यासाठी तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही वापरत आहात आत्ताचा तोच तुमच्या बँकेला लिंक असणं गरजेचं आहे, तोच तुमच्या आधार कार्डलासुद्धा लिंक असणं गरजेचं आहे. आणि हे आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. जर नसेल तर बँकेतला माहिती आणि ती माहिती सेम करून तुम्हाला ती बँकेत जमा करायची आहे. कारण बँकेत जमा केल्याशिवाय तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मेसेज हा येणार नाही आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे येणार नाहीत. कारण हे बँकेतला आणि आधार कार्डला कडेकोट चेक करूनच तुम्हाला यादीत नाव टाकलं जात आहे. दुसरं म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा जास्त गेलेलं आहे अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, परंतु ज्यांचं 2.5 लाखाच्या आत आहे त्यांनी उत्पन्नाचा दाखला काढून ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण अर्ज पडताळणी केल्याशिवाय तुमचं नाव यादीत येत नाही. तुम्ही म्हणाल आमच्या घरी कोण येत आहे, नाही तसं नाही, कुठल्याही क्षणी तुमच्या घरी येऊ शकतात. आणि कारण असं झालेलं आहे आता सध्या बोगस जे लाभार्थी आहेत त्या बोगस लाभार्थ्यांची जी पडताळणी आहे ती पडताळणी सुरूच आहे. पडताळणी तुमची बॅकएंडला चालू आहे. RTO कडून तुमचा डेटा घेतला जात आहे. रेशन कार्ड जे काही त्यांचं विभाग आहे तिकडून तुमचा डेटा घेतला जात आहे. आता ज्या लाडक्या बहिणी 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल त्यांना पैसे हे मिळणार नाहीत, लक्षात घ्या. कारण ज्या आता नियमांमध्ये बसणार नाहीत त्यांना मोबाईलवरती मेसेज येणार नाहीत, बाकीच्यांना नक्की येणार आहेत. तर तुम्ही मला सांगा तुम्ही नियमांमध्ये बसता का, पहिली गोष्ट. आणि कोणाकोणा वाटतं की 2.5 लाखांची जी काही ही मुदत आहे ती 5 लाखापर्यंत न्यायला पाहिजे. कारण आता जर आपण बघितलं तर 2.5 लाख हे सध्याच्या कडेला काहीच नाहीत, वेतन जर आपण भरपूर आहे. कोणाकोणाला वाटतं की 5 लाख रुपयापर्यंत ही जी मुदत आहे ही घेऊन जायला पाहिजे. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्ही काही होणार नाही, सरकारला तुमचं म्हणणं कळणार नाही. तर खाली लिहा 5 लाख रुपयापर्यंत झाली पाहिजे असं लिहा जर तुम्हाला वाटत असेल तर. आता कोणाकोणाला अजूनही गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नसतील तर त्यांना काय करायचं आहे बघा, गॅसची KYC करणं खूप गरजेचं आहे. रेशन कार्ड अपडेट करा, कारण रेशन कार्डवरच ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. कुठलीही योजना विदाऊट रेशन कार्ड मिळणार नाही. रेशन कार्ड जर तुमचं अपडेट नसेल, रेशन कार्डवरती जर तुमची माहिती नसेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. आणि तुमचं आधार कार्ड तुम्हाला जर पोस्टाचं खातं असेल तरी पोस्टात तुम्हाला जमा करावं लागणार आहे. बघा अजितदादा पवार काय म्हणाले त्याच्यावरती हे बघून घ्या तुम्ही. मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणीचे पैसे घेतले जाणार नाही, परंतु ज्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहन असतील, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे 1,500 रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत. लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे. बाबा पहा, आपण इथं आत्ताच पाहिलं की अजितदादा पवार यांनी काय सांगितलेलं आहे. जे नियमांमध्ये बसतील त्यांना आजपासून पुढे 6 दिवस हे वाटप मिळणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो की कोणत्या बँकेत पैसे येणार. तर बघा SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्टाचं खातं, ICICI, ॲक्सिस, कोटक, बँक ऑफ बरोदा अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. सोबत कोणते ते जिल्हे आहेत, सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना उत्पन्न कमी आहे म्हणजे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारक जिथं आहे जास्त त्या जिल्ह्यामधून वाटप होणार आहे. जालना, धुळे, अमरावती, इकडे नाशिक, सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, आपण असं जर बघितलं तर रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई अशा महत्त्वाच्या जिल्ह्यापासून हे वाटप सुरू होणार आहे. आता तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा
आणि तुम्हाला वाटत असेल तर ही मुदत जी आहे ते थोडेसे नियम बदलायला हवे, तर वाटत असेल तर नियम बदलायला हवे असं तुम्ही लिहा. बघा, जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत सरकारला तुमचं म्हणणं हे कळणार नाही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे. तुमचे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते जेवढे डॉक्युमेंट्स अपडेट करून घ्या, उत्पन्नाचा दाखला काढून घ्या, कारण कधी तुमच्या अर्ज पडताळणी झाली तर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट तयार पाहिजे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.